बातमी राजकीय वर्तुळातून विधान परिषदेसंदर्भातले विधान परिषदेसाठी सूरज चव्हाणांचं नाव चर्चेत आहे। सूरज चव्हाणांसाठी आदित्य ठाकरे आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली असून अंबादास दानवे आणि सुषमा अंधारेंसोबत आता चव्हाणांचं नाव सुद्धा स्पर्धेत आलेलं आहे। त्यामुळे नेमकं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधान परिषदेसाठी कुणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सूरज चव्हाणांसाठी आपण पाहतोय आदित्य ठाकरे आग्रही असल्याचं समजतंय। शिवसेना ठाकरे गटाकडनं विधान परिषदेची एक जागा रिकामी झालेली आहे। स्वतः उद्धव ठाकरे त्या जागेवर होते, मात्र आता त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे ती जागा रिक्त झालेली आहे। जर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा तिथे त्या जागेवर येणार असतील तर आम्ही विचार करू असं काँग्रेसने म्हटलं होतं, मात्र त्यानंतर शिवसेनेकडनं वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू झाली। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे जोडले गेलेले आहेत। गिरीश, आता सूरज चव्हाणांचं नावही समोर येत आहे, काय होऊ शकतं, कुणाला उमेदवारी मिळेल? खरं तर विधान परिषदेच्या 9 जागांपैकी महाविकास आघाडीच्या वाट्याला विजयी जे आहे ती एकच जागा आहे, त्याने आता ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे आणि अशा स्थितीत अनेक नावं समोर येतात। त्यामध्ये अंबादास दानवे असतील, सुषमा अंधारे असतील, माजी आमदार वैभव नाईक असतील आणि सूरज चव्हाण यांच्या नावाची चर्चा यासाठी आहे कारण ते आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे आहेत, शिवसेनेचे सचिव आहेत आणि याशिवाय निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ते सातत्याने सहभागी असतात आणि त्यामुळे त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी असते। अशा स्थितीत त्यांच्या नावासाठी आदित्य ठाकरे देखील प्रयत्न करत असल्याची माहिती मिळते। परंतु असं गणित जरी मांडत असले तरी दुसरीकडे जर उद्धव ठाकरे उभे राहिले नाहीत तर मात्र या ठिकाणी निवडणूक होईल आणि उद्धव ठाकरे उभे राहिले निवडणुकीसाठी नक्कीच आता शिवसेनेकडनं नेमकं कुणाला या रिंगणात उतरवलं जातं हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।